प्रस्ताव दिले, ते दावे दिले, त्याच्यात आमचा जीपीएसनी झालेला आहे, आमचं सर्वे झाले, सगळे झालेलं आहे. म्हणून तुम्हाला सांगते, म्हणजे थोडक्यात तुमचं असं म्हणणं आहे की हे जर खरोखरच सर्वे केलं तर त्यांचा निघणार नाही, म्हणजे तुम्हाला 100% खात्री आहे. फॉरेस्टने हा बाउंड्रीचा बुरुज मारलेला आहे. ज्या मालकाने जी पूर्वीची जागा होती आत्माराम शंकर पाटलाची, त्याच्या आधीपासून आमचं इथे कब्जा वट आम्ही ताबा इथे. त्यांनी जेव्हा विकली लोडाला 2008ला, तर त्यांनी सर्वे नाही केला, गव्हर्नमेंट सर्वे. त्याच्यानंतर लोडानी ही जागा विकली रमेश मडवी काकडवालचे आमचे, त्यांना विकली, त्यांनी गव्हर्नमेंट सर्वे नाही केला. आणि आता रमेश मोडीने पुन्हा लोडाला दिली, आता लोडाने घेतली. मग माझं तेच त्यांना म्हणणं आहे की तुम्ही सर्वे करा, गव्हर्नमेंट सर्वे करा, तुमचं निघाल. आपलं प्रामाणिक मत आहे, आम्ही बाजूला घेतोय. पण हे बाजूला घेत असताना, समन्वय चालू असताना बोलताना संघटनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तुम्ही ही आमची नुकसानी केली, तोडफोड केली, आम्हाला हल्ला केला, आमच्यावर जीव घेणं हल्ला केला, आमच्या पोरांना मारहाण केली, मोबाईल हिसकावून घेतले, व्हिडिओ डिलीट म्हटले, याचा अर्थ काय होतोय? पण इथे शेती करता असं मला लगेच दिसलं नाही. मग काय म्हणते म्हणजे इथे थोडीशी मला काय तुम्हाला सांगतो, हा पूर्ण ह्या जंगलात आहे ना गुरं-जनावर, त्यामुळे शेती लावली ना, तर आम्ही एक 8-10 वर्ष शेती लावून बघितली, सगळी गुरं-जनावर वाट लावतो. मग आम्ही झाडं लावतोय आणि आता थोडासा एक तळ्याचा वगैरे प्रस्ताव पास करून आम्ही तो ते करणार आहे. जशी आवश्यकता आहे तशा पद्धती शेती करतोय आम्ही. सागरजी कसं आहे की जंगलामध्ये गवत काढणं आणि गुरांना घालणं हा सुद्धा जमीन कसण्याचा विषय आहे. कुळ कायद्यानुसार उद्योगभूमीमध्ये सुद्धा तोच विषय आहे. ते गवत काढणे त्याच्या नोंदी घेतल्यात महसूलनी, ते मालक आहेत. तसं रमेश पाटील हे मालक आहे तिथले, फक्त आत्मविश्वासाची कमी होते. रायगड जिल्ह्यात जसं दिबा पाटलांनी आंदोलन केलं, दत्ता पाटलांनी केलं, नारायण नागूंनी केलं, त्या पद्धतीने इथे काय आंदोलन झालं नाही. आणि म्हणून माझ्या हातात तर मुख्यमंत्र्यांनी दिलेलं पत्र आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह विभाग आहे, गृह खातं आहे. पहिला गुन्हा अॅट्रॉसिटीचा दाखल झाला पाहिजे लोढांच्या विरुद्ध. लोढांनी आदिवासींना बाहेर काढलेला आहे. आता लोढा हा वैश्य, एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आहेत, मराठा समाजाचे आहेत, त्यांना हा प्रश्न कळला पाहिजे की हाजी मलंग किंवा मलंगड जे काय नाव असेल ते, मलंगड असेल, हाजी मलंग असेल, त्याच्या पायथ्याशी इथल्या आग्र्यांवर, इथल्या आदिवासींवर जर अन्याय होत असेल तर हे शासन फुले शाहू आंबेडकरांचं आहे की ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांचं आहे, हे पण सिद्ध करावं. आणि विश्व हिंदू परिषदेला मी धन्यवाद देतो की आपल्या कार्यकर्त्याची बाजू त्यांनी घेतली, त्यांच्या लेटरेडर पत्र आले. त्यामुळे आता नरेंद्र मोदी आणि अमित शहाना विचार करायला लागले की हिंदूंमुळेच हिंदू खत्रेमे आहे, दुसरं कोणामुळे नाही. त्याच्यामुळे हा न्याय झाला पाहिजे. 2 गोष्टी झाल्या पाहिजेत. जेवढे कोणी वनांकने दावा केलेत आमच्या लोकांनी, ते इथले लोक आहेत, भूमिपुत्र आहेत, त्यांना ते मिळाले पाहिजेत. आणि आगरी समाजाला मी खात्रीने सांगतो की जसा ठाकूर हे ठाकूर आहेत आणि आमच्याकडे कातकरी 2 जमाती आहेत आदिवासी, त्यांचा तो पहिला अधिकार आहे जंगलावर, पण त्यांच्याबरोबरच आमच्या आगरी समाजाचा सुद्धा पारंपरिक अधिकार आहे. पुन्हा आठवण करून देतो, वाशी सारख्या शहरामध्ये दशरथ भगत आता उपमहापौर आहेत, त्यांच्या गावाच्या बाजूला मॅनग्रोव्ह होते, तिथे पण आम्ही सांगितलं फॉरेस्टला मॅनग्रोव्हला जंगल जाहीर करायचं असेल तर पहिला ठराव आमचा लागेल ग्रामसभेचा. आम्ही सांगतो आम्ही त्या मॅनग्रोव्हमध्ये चिंबोरी पकडायला जातो, निवट्या पकडायला जातो, म्हणून तिथे वन हक्क आहे. इथे पण आमचा वन हक्क आहे आणि हा वन हक्क दावा आहे. आणि ह्यामध्ये लोडाचा हक्क कुठून आला हा मोठा प्रश्न आहे. काही सहकारी त्यांच्या सोबत आहेत बरी तुमचं, म्हणजे बघा तुम्हाला यासाठी विचारतो, एक तर विश्व हिंदू परिषदेचे तुम्ही सर्व पदाधिकारी आहात आणि अशा वेळेला तुम्ही तुमचा लेटर दिसतं मला तुमच्या म्हणजे विश्व हिंदू परिषदेच्या, अशा वेळी तुम्ही इथे येण्याचं कारण काय? म्हणजे आम्ही अशाच संदर्भात आलो इथे. आमचे नाव गणेश फुलोरे आहे, बजरंग विश्व हिंदू परिषदेचा प्रखंड सहमंत्री आहे. आता याने जो लढायला घेतलेला आहे लोडाच्या विरोधात, त्यांना आमचा पूर्णपणे पाठिंबा. बरं सागरजी, मला वाटतं किती खातेदार आहेत आपले ते आगरी समाजाचे असे वन हक्क दावेवाले? 35 लोक आहेत. त्या 35 लोकांना मी नम्रपणे आवाहन करतो, तुम्ही ताबे कब्जा वहिवाटीत जर वन विभागात असाल तर रमेश पाटलांच्या नेतृत्वाखाली एकत्र या. हे सगळे दावे मंजूर होणार. काय आमचा सुद्धा वनावर पारंपरिक अधिकार असा आदिवासी कायदा म्हणतो, फक्त त्या कायद्याची माहिती नसल्यामुळे आज ही पत्र कायद्याने गेलेत. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री लोढा यांना विनंती आहे की जर तुम्ही आमच्या लोकांना हे अधिकार दिले नाहीत तर आता तुमचा लोढा अॅट्रॉसिटी खाली गुन्हेगार आहे आणि तुमचं सरकार गुन्हेगार आहे, तुम्हाला राजीनामे द्यावे लागतील. अशा प्रकारचं आंदोलन ठाण्यामध्ये उभं राहील. म्हणून सागरजी, आपल्या दोघांवर गुन्हे आहेत 5-5 कोटीचे. आज आमचे तुमचे खिसे रिकामे केले का 50 रुपये निघतील का, हा मोठा प्रश्न आहे. अशा परिस्थितीमध्ये लोढ्याने जी न्यायालयाचा उपयोग म्हणजे लोकांना दडपण्यासाठी, गुन्हे नोंद करण्यासाठी, पोलीस स्टेशनचा उपयोग आम्हाला तडीपार करण्यासाठी जो सुरू केला आहे आणि प्रशासन आमचे दावे रद्द करते, म्हणजे कोकण आयुक्त असतील, ठाणे जिल्हाधिकारी असतील, इथला वन विभाग असेल, आग्र्यांचे दावे रद्द करते आणि लोढाला जमीन देते. हे खरं म्हणजे भूमाफियागिरी आहे, ही चोरी आहे जमिनीची. लोढाचा इथे संबंध काय? लोढाचा आजोबा नाही 100 पिढ्या अगोदरच्या कोणी इथं आलं असेल का जंगलात? नाही.
मग त्याचा दावा कसा काय होतो आणि तो कसा सांगतो ही जमीन माझी आहे? आणि म्हणून यासाठी ठाणे जिल्ह्यातल्या लोकांनी आंदोलन करावं, आमच्यासारख्या लोकांच्या पाठीमागे उभं राहावं. तुम्ही जर नसाल तर कदाचित उद्या सगळे आम्ही तडीपार झालेले असू, गुंड म्हणून आमची नावं येतील. हे होऊ नये म्हणून समाजाने आमच्यासोबत यावं ही नम्र विनंती प्रभात पर्वच्या माध्यमातून. तर एक महत्वाची गोष्ट म्हणजे ही सगळी जागा आहे ना, मला खूप म्हणजे ही तर वन म्हणजे जर आली फॉरेस्ट आली आणि म्हणजे मलंगड आहे बाजूला, तर इकोसिस्टम झोन असावा असं मला वाटतं. मग अशा वेळेला म्हणजे तुमचं जे म्हणणं आहे किंवा तुमचं म्हणणं की लोणासारखी लोक ही जे जमिनी घेतात, काय नेमकं काय कारण आहे असं? काय तो त्याचा डेव्हलपमेंटचा कार्यक्रम जे जमिनी घेतोय तो डेव्हलपमेंटसाठी घेतोय. पण आता ह्या परिसरात तुम्ही बघाल तर डेव्हलपमेंट करणं इथं क्वारी काढलेली आहे, तर त्यामुळे आमच्या जमिनीने भाव पडलेले आहेत. त्याच्या विरोधात लोकांनी मागे आंदोलन केला, ते दाबलं गेलं. म्हणजे जे आंदोलन करतोय, जो त्याच्या विरोधात आवाज होतो त्यांना दाबण्याचा प्रयत्न करतो. बरं, शेवटचंच म्हणणं आहे, तुम्ही या सगळ्या बाबतीत आता पत्रव्यवहार केलेलं आहे, काय तुमची शेवटची भूमिका काय असणार? माझी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाईक, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वनमंत्री गणेश नाईक यांना विनंती आहे माझे हात जोडून की माझ्यावर जो झालेला अन्याय आहे, मी एक सामान्य शेतकरी आहे, मला एक संघटनेचा विश्व परिषदेचा सहमंत्री म्हणून आहे, मला न्याय देण्यात यावं, न्याय समोरच्या यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे. आणि हे जर झालं नाही तर मी पत्र दिलेलं आहे, जसं अमरण उपोषणाला बसणार आहे, मी तहसीलदार कार्यालयासमोर अमरण उपोषणाला बसणार आहे. तर अतिशय गंभीर आरोप रमेश पाटील यांनी केलेले आहेत आणि या बाबतीत त्यांनी सर्वांना पत्रव्यवहार केलेला आहे. अगदी त्यांनी स्वतः जाऊन त्या ठिकाणी पत्र दिले, अगदी पंतप्रधान कार्यालय असो किंवा या ठिकाणी मुख्यमंत्री परत वनमंत्री असतील किंवा संबंधित सर्व विभाग, अगदी पोलीस स्टेशन्स म्हणजे आयुक्त असतील, सर्वांना या ठिकाणी दिलेले आहेत. त्या सर्वांनी लवकरात लवकर त्यांची या सर्व पत्रव्यवहाराची किंवा मागणीची दखल घ्यावी अशी त्यांचे म्हणणे आहे. जर नाही त्यांनी दखल घेतली तर ते 15 दिवसामध्ये या ठिकाणी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहेत असं देखील त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी आहेत आणि त्यांच्यासोबत ही जमलेली मंडळी सर्व जवळपास विश्व हिंदू परिषदेचे आहेत का? सगळे विषय. ओके, म्हणजे विश्व हिंदू परिषदेचे तुम्ही सगळे मंडळ आहेत का? इथे जे सगळे उपस्थित आहेत ते पदाधिकारी सर्व विश्व हिंदू परिषदेचे आहेत आणि त्यांचं म्हणणं की बाबा त्यांचा या सगळ्यांना पाठिंबा, तुमचा सगळ्यांचा पाठिंबा आहे का त्यांना? सर्वांचा पाठिंबा. ओके, सर्वांचा या ठिकाणी त्यांच्या या लढ्याला पाठिंबा आहे. तुम्हाला काय वाटतं त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. धन्यवाद. घोषणा द्यायची.